नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही काही जी योजना आहे, या योजनेला खूप चांगला प्रतिसाद राज्यामध्ये मिळत आहे आणि याच माध्यमातून ज्या काही अपात्र महिला राहिले असतील किंवा जो काही आपण फॉर्म भरत असताल तो फॉर्म भरताना एक एरर दाखवते की आता जो काही फॉर्म भरणं आहे तो बंद झालेला आहे आणि तो तुम्ही केंद्र म्हणजे तसेच आपल्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा, अशा प्रकारचा एरर हा पोर्टलवरती किंवा आपल्या ॲपच्या माध्यमातून दाखवत असेल तर मित्रांनो, याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एक नवीन GR सुद्धा आलेला आहे, तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हा GR पाहत असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा GR आहे। तर हा GR नुकताच 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रस्तावित करण्यात आला। तर या GRच्या माध्यमातून जी काही महत्त्वपूर्ण माहिती आपण ती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्ही प्रस्तावना पाहत असाल की शासन निर्णय 2/9/2024च्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला व लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। आणि याच योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आणि याच अंतर्गत आता जी काही सदर योजना आहे तर या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या ही मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। तर मित्रांनो, या अर्जामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आता अर्ज स्वीकारण्याची जी काही मान्यता आहे ती फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच स्वीकारली जाणार आहे। तर या GR मध्ये महत्त्वाचं काय असतो तर शासन निर्णय। तर शासनाचा निर्णय काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास जी काही डेट ही मिळाली म्हणजे 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून व तसेच या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 व तसेच ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक व तसेच सिटी मिशन मॅनेजरच्या माध्यमातून आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी प्रवेशिका व ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास मान्यताही देण्यात आली होती। परंतु आता या शासन निर्णयान्वये म्हणजे जो काही आपण हा GR बघत आहोत, या GRच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका या व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार हे रद्द करण्यात आलेले आहेत। म्हणजे तुम्ही अगोदर आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्रावरती अर्ज भरत होता, परंतु आता त्यांची जी काही मान्यता आहे त्यांना अधिकार देण्यात आले होते ते अधिकार रद्द करण्यात आलेले आहेत आणि आता फक्त म्हणजे या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता जो काही अर्ज आहे तो फक्त अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून हा स्वीकारला जाणार आहे। अशा प्रकारचा GR आपण स्पष्टपणे बघण्याचा प्रयत्न करत आहोत। तर ज्या काही महिला या फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन ज्या काही डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट देऊन आपला अर्ज हा सबमिट करून घ्यायचा आहे। तर याच्यासाठीच आपण महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ बनवण्याचा आपला हेतू होता की आपण याच्या अगोदर सेतू सुविधा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, याच्या माध्यमातून किंवा ॲपच्या माध्यमातून पोर्टलच्या माध्यमातून आपण हा फॉर्म भरून घेत होतो मित्रांनो। परंतु आता हे फॉर्म भरणं रद्द करण्यात आलेलं आहे। आपण स्पष्टपणे हा GR पाहत आहोत आणि याच माध्यमातून आपला जो काही फॉर्म भरायचा राहिला असेल तर तो फॉर्म आता आपल्याला काय करायचा आहे, तुम्हाला अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच हा फॉर्म भरून घेता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल व तसेच राज्यामध्ये जी काही लाडकी बहीण योजना आहे ही खूप मोठ्या प्रमाणात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि याच माध्यमातून ज्या काही राहिलेल्या महिला असतील त्यांना जर कदाचित फॉर्म भरायला प्रॉब्लेम येत असेल तर नक्की त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्या माता भगिनींना सुद्धा एक महत्त्वाची माहिती कळेल आणि आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून त्यांना फॉर्म भरता येईल। तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।